आवाज सगळेजण सिद्धं सुद्धं पणमियं चेन्द्रवरनेमि चन्द्रमकरङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य करुणं मोक्षम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र देव की जय। जय बोलो परम पूज्य शारदा चक्रवर्ती समाज सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य 108 सुंदर सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य मोहन दीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य श्रेष्ठ सागर जी महाराज की जय। समर्थ की जय। काल आपण अपूर्वकरणाचं स्वरूप पाहिलं होतं आणि त्या अपूर्वकरणामध्ये बसा आवाज अपूर्वकरणामध्ये पहिल्यांदा आपण अपूर्वकरणाचं गणित पाहिलं होतं की प्रत्येक समयामध्ये जशी अपूर्वकरण प्राप्त होतात, जे पहिल्या समयातल्या उत्कृष्ट विशुद्धीपेक्षा पण पुढच्या समयामध्ये जगन विशुद्धी कशी असते, आनंदपट विशुद्ध असते। म्हणजे पहिल्या समयात प्राप्त झालेले परिणाम दुसऱ्या समयात होतच नाही, त्याच्यापेक्षा अपूर्वच होतात, दुसऱ्या समयापेक्षा तिसऱ्या समयात अपूर्व होतात, हे पाहिलं होतं। आणि त्या अपूर्वकरणामध्ये जे कार्यविशेष होतात ते आपण पाहत होतो। त्यामध्ये 4 आवश्यक कार्य सांगितले। पहिलं कोणते सांगितलं? गुणश्रेणी निर्जरा म्हणजे काय घ्यायचं? प्रत्येक समयाला असंख्याक पट निर्जरा होते आणि ते निर्जरा होण्यासाठी म्हणून ही गुणश्रेणी आयाम त्या ठिकाणी म्हणजे अंतर्मुहूर्तापर्यंत तो काय करतो, आकर्षण करून अंतर्मुहूर्त प्रमाण आयामामध्ये असंख्याक गुणित रूपाने द्रव्य देतो। एवढ्या अंतरायामध्ये असंख्याक पट रूपाने द्रव्य देतो, ते आकर्षण करून द्रव्य म्हणजे काय घ्यायचं? कर्मपरिमाण संख्याचे त्या ठिकाणी देतो आणि त्यामुळे त्याला तिथं उदय येतो, तिथं असंख्याक पट कर्मांचा उदय येतो, म्हणून त्याला असंख्याक गुणी निर्जल असं म्हणतात। तिथं तिची विधी पण सांगितलेली आहे, परत पुढे येणाऱ्या म्हणून मी ते जास्त खुलासा केला नाही, आपल्याला थोड्या 2 दिवसामध्ये येणार आहे, 2-3 दिवसामध्ये, त्यामुळे त्याचं गणित बघतो। आता पुढे पुढे संक्रमण, दुसरा आवश्यक होते गुणसंक्रमण। अपकर्षण होते ते आपापल्या प्रवृत्तीच्या वरच्या समयातल्या परमाणुंची वरच्या समयातले जे परिणाम कर्म परमाणु आहेत ते खालच्या समयामध्ये देतो अपकर्षण करून। आता इथे संक्रमणचा अर्थ काय होत असतो की एका प्रकृतीचं दुसऱ्या सजातीय प्रकृतीमध्ये देणं, त्याला काय म्हणायचं? संक्रमण। प्रत्येक आता निकट कोणतं संक्रमण आहे ते सांग। संक्रमणचा सामान्य अर्थ काय की एका प्रकृतीचे द्रव्य दुसऱ्या सजातीय प्रकृतीमध्ये देणं म्हणजे बदल होणं, परिवर्तन होणं। जसं साताचा असाता किंवा असाताचं द्रव्य साता रूप होणं, नरगतीचं देवगती रूप होणं, देवगतीचं नरगती रूप होणं, संक्रमण करून
संक्रमण जे असते ना ते आपापल्या उत्तर प्रकृतीमध्ये होत असते. जे 8 कर्म आहेत तर त्यामध्ये ज्ञानावरण दर्शनावरण हे 8 कर्म मूळ प्रकृती. तर त्या मूळ प्रकृतीमध्ये ज्ञानावरणाचं दर्शनावरण होत नाही, तर दर्शनावरणाचं ज्ञानावरण होत नाही. त्याच्या ज्या उत्तर प्रकृती म्हणतो आपण भेद, त्याचं एकमेकामध्ये द्रव्य जाऊ शकते. म्हणजे आता तुमची वाटणी कुणाला मिळणार? तुमचे जे भाऊबंद आहेत त्यालाच मिळणार, दुसऱ्याला मिळणार का? आम्हाला त्याला वाटणी तसं कर्मांची पण वाटणी असते, त्याच्या भाऊबंदामध्येच मिळते, दुसऱ्याला मिळत नाही. प्रत्येक कर्माचे जेवढे भेद आहेत ना ते त्याचे परिवार आहे. मग ते ज्ञानावरणाचा भाऊबंद कोण? शुद्ध ज्ञानावरण, अवधी ज्ञानावरण, मनपरिज्ञानावरण, केवळ ज्ञानावरण. ते एकमेकाला द्रव्य त्यांचं संक्रमित होतं, म्हणजे देतात. परंतु ज्ञानावरण जे ते दर्शनावरणाला मिळणार, तर दर्शनावरणाचं द्रव्य ज्ञानावरणाला मिळणार. दर्शनावरणाची ज्या प्रवृत्ती असतील त्यांचं आपापल्यामध्ये काय होणार? परस्परामध्ये संक्रमण होणार, देवाणघेवाण होत असते. परंतु एका प्रकृतीचं दुसऱ्या प्रकृतीमध्ये होत नाही. मग हे संक्रमण जे आहे ते नेहमी चालत असतं. परंतु ज्या वेळेला अवलोकन परिणाम होतात त्यावेळेला हे संक्रमण असंख्य पटीने होते. परंतु कुणाच्या कुणामध्ये होणार आहे विशुद्ध परिणामाने संक्रमण? तर पाप प्रकृतींचं, पुण्य प्रकृती किंवा अप्रशस्त प्रकृतींचं होते तेवढं म्हणा. कारण आघाती कर्मामध्ये कसं असते, सगळे अप्रशस्तच असतात. त्या अप्रशस्ताचं प्रशस्तालाच म्हणणार. सामान्याचं लक्षात घ्यायचं की प्रत्येक समयाला तिथं अप्रशस्त प्रकृतींचं द्रव्य अनंत असंख्यात पट रूपानं संक्रमित होतं. आणि ज्या बंधरहित असतील त्या प्रकृतींचं गुणसंक्रमण कोणाचं होत आहे? ज्या प्रकृतींचा बंध होत नाही त्यांचंच गुणसंक्रमण होतं. म्हणजे आता तुम्हाला तरी बंध वगैरे कुठल्या गुणस्थानात किती होते माहित नाही, परंतु सामान्य रूपाने लक्षात ठेवा की ज्या प्रकृतीचा बंध त्या गुणस्थानामध्ये होऊ शकतो त्या प्रकृतींचं संक्रमण होणार नाही. आता हे प्रकरण आपलं कुठलं गुणस्थान आहे? आपलं म्हणजे कोणतं गुणस्थान? आठवं. तर तिथूनच हे गुणसंक्रमण चालू होतं. मग लक्षात काय ठेवायचं? गुणसंक्रमण कशाला म्हणायचं की प्रत्येक समयाला विवक्षित प्रकृतीचे परमाणु अन्य प्रकृती रूपानं गुणाकार रूपानं, गुणित रूपानं परिणाम करतात. त्यास काय म्हणतात? गुणसंक्रमण म्हणतात. प्रत्येक समयाला तुमच्या नोट्समध्ये असेल असते व्याख्या, त्यामुळे आणि समजून घ्या की प्रत्येक समयाला विवक्षित पानावर सांगितलं 88 पानावर विवक्षित प्रकृतींचे परमाणु अन्य प्रकृती रूपानं गुणाकार रूपानं परिणाम करतात. म्हणजे पूर्ण त्याची जाती बदलते, त्याचा स्वभाव बदलतो. तर कुणाचं होते? दोन लक्षात घ्यायचं, बंधरहित अप्रशस्त प्रकृतींचं संक्रमण होणार. जसं आता ज्या पहिल्या 7 गुणस्थानामध्ये जी विच्छुद्धी झालेली असते म्हणजे बंध विच्छुद्धी, ते आता बंध व्हायचं 8व्या गुणस्थानामध्ये. आता नपुंसक वेद आहे, स्त्री वेद आहे, त्याचा बंध होतो का? तिथं नाही. 8व्या पुरुष वेदाचा बंध सुरू आहे तर त्याचं संक्रमण होणार नाही पुरुष वेदाचं. जे नपुंसक वेद स्त्री वेद आहे त्याचं संक्रमण पुरुष वेद किंवा संजीवन कशा रूपाने होईल. परंतु ज्याचा बंध होतोय त्याचा होणार नाही. संजीवन, क्रोध, मान, माया, लोभ आणि पुरुष वेद यांचा बंध चालू आहे 8व्या गुणस्थानात, त्यांचं संक्रमण होणार नाही. ज्यांचा त्या बंधाचा बदल आनंदानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण किंवा जे नपुंसक वेद, स्त्री वेद यांचा बंध होत नाही तर त्यांचं संक्रमण होणार. त्यांचं सगळं स्टॉक आहे, बंद होत नसलं तरी पूर्वी मिळून ठेवलेले बॅलन्स सगळे आहेत त्यांचे, बॅलन्स काय झाले. आता त्यातच थोडं थोडं त्यामध्ये दुसऱ्यांच्या मध्ये वाटून जातं. आता तुमचं परिणामाची विशुद्धी वाढली तर त्या रूपानं द्रव्य न घालता ते दुसऱ्या प्रकृती रूपानं होऊन जातं. असाता वेदनेचं बंध होत नाही तर त्या असाता वेदनेचं संक्रमण साता वेदने रूपाने होणार. निज गोत्राचा बंध होत नाही,
श्रेणीवर, तर त्याचं उच्च गोत्र रूप वाढणार. आणखी लांब कर्माच्या पण ज्या प्रशस्त प्रकृती आहेत त्यांचं सगळं द्रव्य, नरगती आहे, तिरेचेगत आहे, सगळ्याचं द्रव्य असतं स्टॉकमध्ये. नाश झाल्यावरच त्याचं द्रव्य संपणार, परंतु जोपर्यंत नाश झालेला नाही त्या प्रकृतीचं, तोपर्यंत त्याचं द्रव्य सगळं आता आपल्यावर सुद्धा सगळे आहेत, नरगती पण आहे, देवगती पण आहे, सगळं. फक्त आपल्याजवळ नाही काय प्रकृती नाही आणि दोन आयु नाही आहेत. जे आयु बांधलं तर त्याचे एक आणि आपण जे भोगतो ते आयु, दोन आयुचा आपल्याकडे स्टॉक असतो. चार आयुचं कुणाजवळ असत नाही जगामध्ये, कारण का आयु एका भावात एकच बांधली जाते, अनेक आयु बांधली जात नाही. आणि आपण जे भोगतोय ती आयु, असे दोन आयुचं सत्व असते, बाकीचे दोन आयुचं सत्व असत नाही. आणि तीर्थंकर प्रकृतीचं आपल्याला बंधन आहे, त्यामुळे त्याचं सत्व असणार नाही. बाकी सगळं सत्व असू शकते आपल्याजवळ 145 प्रकृतींचं. तर काय सांगतात तिथं, मग ते सगळे स्टॉक आहेत, ते सगळं सारखं परिणामाच्या निमित्तानं त्याचं हे संक्रमण, उत्कर्षण, आकर्षण सगळं चालू असतं सत्तेमध्ये असलं तरी. ते हे सगळे 8व्या गुणस्थानात आपले सगळे पाप प्रकृती सगळ्या अन्य प्रकृती रूपानं संक्रमण करतात. त्याप्रमाणे पुढे संक्रमण कसं होतं, ते पहिल्या समयात थोडं द्रव्य संक्रमित होणार. समजा 100 परमाणू झाले की दुसऱ्या समयात 400 होते, तिसऱ्या समयात 1600 होते, 4 पट तसं असंख्यात पट लावायचं. तिथं आपण 4 उदाहरण घेतलं, परंतु वास्तविक असंख्यात पटीनं संक्रमण होत जातं. हे आपोआप परिणामाच्या विशुद्धीच्या निमित्तानं होत राहतं. त्याला काय म्हणायचं, गुणसंक्रमण. लक्षात आलं गुणसंक्रमण काय सांगितलं? गुणसंक्रमण म्हणजे बंधरहित अप्रशस्त प्रकृतींचं द्रव्य असंख्यात पटीनं आपल्या दुसऱ्या प्रकृतीमध्ये ज्याचा बंध व्हायला लागलेला आहे त्यामध्ये संक्रमण होणार. विवक्षित प्रकृति के परमाणु अन्य प्रकृति रूप गुणाकार क्रम से परिणमन करे, इसे गुण संक्रमण होते. पुढे बंध रहित अप्रशस्त प्रकृतियों का बंध रूप अन्य सजातीय प्रकृति में संक्रमण होता है. बंध रहित म्हणजे ज्याचा बंध होत नाही अशा अबंध रूप म्हणा, बंधरहित म्हणा चालतंय. बंधरहित अप्रशस्त म्हणजे कोण पाप प्रकृती, त्या पाप प्रकृतींचं बंध रूप अन्य सजातीय प्रकृतीमध्ये संक्रमण होते. ज्यांचा बंध होत नाही त्यांचं द्रव्य, ज्यांचा बंध व्हायला लागले त्यामध्ये काय होणार, संक्रमण होणार. बंधरहित अप्रशस्त प्रकृतीचे द्रव्य बंधरूप अन्य सजातीय प्रकृतीमध्ये संक्रमित होते. आणि ते किती संक्रमित होते, प्रत्येक समयाला असंख्यात गुणित रूपाने. म्हणजे पहिल्या समयात जेवढं होईल त्याच्यापेक्षा दुसऱ्या समयात असंख्यात पट द्रव्य. आता उदाहरण सांगितले, 4 संख्यात आपण असंख्याताची धरली तर पहिल्या समयात किती झालं, 100. दुसऱ्या समयात किती होईल, 400. तिसऱ्या समयात किती होईल, 1600. असं प्रत्येक बंधरहित अप्रशस्त प्रकृतीचे द्रव्य बंधरूप अन्य सजातीय प्रकृतीमध्ये संक्रमित होते. किती, तर असंख्यात पटी. तसं उदाहरणार्थ ही असाता वेदना आहे आणि ही साता वेदनेचा बंध चालू आहे. ह्या सत्तेमध्ये असणारा सगळ्यातलं गुणसंक्रमण भाग असतो तो, त्या सगळ्या द्रव्याला त्या गुणसंक्रमण
भागाचा भाग दिला की जेवढं उत्तर येतं त्याचा काय पूर्ण द्रव्य समजा आहे लाख आणि आपण त्याचा भाग आहे किंवा 10,000 घ्या आणि गुणसंक्रमण भाग हा 100 आहे असं समजूया. तर पहिल्या समयात आपलं द्रव्य किती संक्रमित होणार त्याला भाग दिल्यानंतर जेवढं येईल तेवढं किती आलं 100. तर ह्या सगळ्यांना थोडं 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 सगळ्यांनी शेतातलं घेऊन ह्यामध्ये मिसळणार म्हणजे मिसळणार म्हणजे ह्या रूपाने ते त्याचं म्हणजे काय तिथंच राहणार ते फक्त त्याचा स्वभाव बदलतोय. हे सगळं बोलायची भाषा असते फक्त ते परमाणु काही इकडे तिकडे जात नाही फक्त जिथं आहे तिथंच राहतात फक्त त्यांचा स्वभाव काय होतोय पहिल्यांदा असा रूपाने उदय येणार त्याचं ते साधा रूपाने उदय सत्तेमध्ये होती म्हणजे त्याचा स्वभाव बदलेल आणि ज्या ज्या विषय वेळी त्याचा विषय असते त्यावर त्याचा उदय येणार असं क्रमानं त्याचा उदय येणार एकानंतर दुसरं वगैरे. परंतु सत्तेमध्येच जे आहे त्यांचा स्वभाव आता आहे की नाही असा आता त्यांचा स्वभाव बदलून काय होणार तेवढ्या परमाणूंचा साधा होता. मग पुन्हा दुसऱ्या समयात पुन्हा 400 परमाणू त्याला पुन्हा संक्रमण भागात छोटा छोटा होता. मग त्या जे राहिलेले परमाणू जातात 100 गेले 10,000 मध्ये मग राहिले किती 9,900 राहिले 900 राहिले. मग त्याला पुन्हा संक्रमण भागाचा भाग दिला तो छोट्या छोट्या भागात होणार त्यामुळे द्रव्य किती येणार जास्त संख्या असंख्यात पट असंख्यात पहिल्या समय 100 भागात होता तर आता त्याच्यापेक्षा कमी भागात होणार 4 पटीने कमी म्हणजे 25 भागात तर त्याचं उत्तर किती आहे त्याचं 400 येणार. असं भाग हा जो आहे ज्यावेळी बांधली जाईल त्यावेळेस ते संक्रमण ह्याचा बंद होत नाहीये बंद ह्याचा सुरू आहे. साता वेळेचा बंद होतोय तर ह्या साताचं साता रूपाने संक्रमण होतोय. जो मिळवत नाही ना तो मिळवणाऱ्याला द्यायचं तरी तुम्ही मिळवत नाही ना पैसे तुमचे स्टॉक मध्ये आहेत ना ते द्या आम्हाला तुमचा सगळा खर्च होतोय ना तर तो कोण काढणार खर्च तुमच्या पॉकेट मधलं काढून द्या मला तसे आसात त्याचं द्रव्य सगळं काय होतंय साता. नेहमी हे सगळीकडे अशा नियम आहे संक्रमणाचा की ज्याचं बंद होत नाही आता पुढे बाकीच्या संक्रमणासाठी बंद होणाऱ्या प्रकृतीचं पण संक्रमण होत आहे परंतु एक पुढे संक्रमणासाठी हा नियम आहे की ज्याचं बंद होत नाही त्याचं द्रव्य बंद होणाऱ्या दुसऱ्या प्रकृतीमध्ये संक्रमित होणार. आता 8व्या गुणस्थानामध्ये सगळा बंद कशाचा आहे सगळ्या नामकर्माच्या पुण्य प्रवृत्तींचा 1-2 प्रवृत्ती सोडून बाकी सगळ्या पुण्य प्रवृत्ती आहेत आणि घाती कर्माचे जे राहिले संजीवनाच्या क्रोध मान माया नव कशाचे एवढ्याच बंद होत ते सगळं डिटेल ज्याचं सुखमीच जाणत जाईल ना तसं लवकर लक्षात येणार. तर मी सांगितलं सगळं लक्षात येणार नाही सगळं व्हायला पाहिजे जीवकान कर्मकांड मग तुम्ही पंडित होणार. चला पुढं आता स्थिती कांडकात दुसरं कोणतं संक्रमण लक्षात आलं. आता तिसरं स्थिती कांडकात होतं. हे सगळं अपूर्वकरण परिणामाच्या निमित्तानं आपोआप ऑटोमॅटिक काम चालू असतं. आता स्थिती कांडक घात होतो म्हणजे काय होतं गुणश्रेणी निर्जलेमध्ये काय झालं आपल्या द्रव्य आकर्षण करून खाली दिलं आणि त्यामध्ये एक अंतर्भूत टायमामध्ये असंख्यात गुणित रूपाने दिलं. पुढे संक्रमण कायमध्ये काय झालं आपल्या प्रकृतीचं द्रव्य दुसऱ्या प्रकृती रूपाने केलं आपलं द्रव्य दुसऱ्या भावबंधाला दिला लक्षात घ्या म्हणजे आपलं तुमचं व्यवहारात उदाहरण लक्षात येईल. आता स्थिती कांडक घात तिसरं कोणतं आहे कार्य स्थिती कांडक घात. आता सगळ्या कर्मांची सम्यक दृष्टी जवळ स्थिती किती असते अंतःपुरामध्ये 7 त्याच्यापेक्षा जास्त स्थिती सत्तेमध्ये पण असत नाही आणि बंद पण करत नाही. मग ते अंतःपुरामध्ये सागरची स्थिती आहे त्या स्थितीचा वरच्या स्थितीचा कारण स्थितीवरून फार कमी झाली तर ती स्थिती कमी होईल ना. तर हे आहे अंतःपुरामध्ये सागरित कोणते इतर पद्धती ह्याच्या वरच्या एवढ्या स्थितीचा काय करणार आहे अंतर्भूतामध्ये घात करणार. तर ती स्थिती जे द्रव्य आहे हे परमाणू आहे त्या सगळ्यांचं आकर्षण करून काय करतो तो खाली देतो म्हणजे ह्या खालच्या स्थितीमध्ये निक्षेपण करतो.
आणि त्यामुळं एक अंतर्मुक्त काळामध्ये ओळीला सांगते तुम्हाला तर हे द्रव्य ही स्थिती आहे. तर ही वरची स्थिती एक पल्ल्याचा संख्यात्मक भाग समजा. प्रत्येक ठिकाणी स्थिती काढत त्याचं प्रमाण वेगवेगळे असते. सामान्यपणे पल्ल्याचा संख्यात्मक भाग असतो. तर हे अंतःकोडाकोडी सागरामधलं वरचं पल्ल्याचा संख्यात्मक भाग म्हणजे जसं आता हे 1000 आहे तर वरचे एक 10 समय घ्या. तेवढ्या 10 समयांचं जे द्रव्य आहे तर जे सगळे कर्बपरमाणू आहेत तिथं उदयाला येणार आहे त्या समयामध्ये त्याचं काय करतो हित जीव आहे आता वर्तमान काळामध्ये. तर एक अंतर्मुक्त काळामध्ये हे जर सगळं द्रव्य जे आहे ते पूर्णच्या पूर्ण आकर्षण करून खाली निक्षेपण होतं त्याचं. म्हणजे याच्या काय करतो खाली पहिल्या समयात इतकं द्रव्य घातलं काय केलं घेऊन खाली टाकलं. ही एक खाली झाली ते एका समयात होणार. दुसऱ्या समयात पुन्हा त्यातली अजून एक खाली घेतली. एवढं शिल्लक राहिलं नाही गेल्यावर. आता हे शिल्लक राहिलं त्यातली अजून एक खाली घेतली. म्हणजे द्रव्य समजा एक 10,000 आहे त्यातलं पहिल्या समयात एक 100 घेतले. दुसऱ्या समयात पुन्हा आणि त्याच्यापेक्षा थोडे जास्त घेतले 500 घेतले 200 घेतले समजा. असे प्रत्येक समयामध्ये त्यातलं थोडं थोडं द्रव्य घेऊन काय करतो खाली निक्षेपण करतो. असं हे पातळ पातळ होत जाणार द्रव्य वर्षांची पातळ होत जाणार. आणि मग शेवटचा समय तेवढा शिल्लक राहिलेलं सगळं द्रव्य काय करणार हे पूर्ण त्याची स्थिती कमी होऊन त्या खालच्या स्थितीमध्ये उदयाला येणार. म्हणजे त्या सगळ्याच कर्बपरमाणूंना एक अंतर्मुक्त काळामध्ये काय करतो अपकर्षण करून ते त्या खालच्या स्थितीमध्ये देतो. मग ही पूर्ण एवढी स्थितीच नष्ट झाली. त्या कर्माची जी 1000 स्थिती होती आता त्यात 10 घेतल्यानंतर किती राहिली स्थिती 9990 राहिली. पुन्हा 10 स्थिती घेणार पुन्हा अंतर्मुक्तामध्ये तेवढ्या स्थितीचं घातलं. असं जसं स्थितीबंध अपसरण सांगितलं किती होतं स्थितीबंध अपसरण एका अपूर्वकरण काळामध्ये किंवा एक आदरकरण काळामध्ये स्थितीबंध अपसरण किती होतात संख्या 1000 पल्ल्याचा संख्यात्मक भाग स्थितीबंध कमी केला परंतु किती एक स्थितीबंध अपसरण दुसरं तिसरं असे संख्या 1000 संख्या 1000 वेळा कमी होणार स्थिती त्यातली. एक अंतर्मुक्तामध्ये स्थिती कमी होते की नाही असं संख्या 1000 वेळा कमी होणार. तसं हे स्थिती कांडकात किती होणार हा पहिला झाला मग खालची स्थिती घेतली हा दुसरा झाला पुन्हा त्याच्या खालची स्थिती घेतली घाट करण्यासाठी असे संख्यात 1000 स्थिती कांडक संख्यात 1000 स्थितीबंध अपसरण जेवढे तेवढे स्थिती कांडक दोघांचा काळ समान आहे सेम आहे. तशाचा स्थितीबंध अपसरणाचा आणि स्थिती कांडकाचा दोघांचा काळ समान आहे. एका अंतर्मुक्तामध्ये स्थितीबंध कमी करतो एक अंतर्मुक्त केला की कमी केली त्याच वेळेला ते स्थिती कांडकात समाप्त होतं पहिलं जे घेतलेलं असते ते. म्हणजे आता स्थिती कांडकासाठी एक 4 समय काळ लागला समजा तर तेवढ्या 4 समयामध्ये काय होणार स्थितीबंध अपसरण कमी होणार. तेवढ्या 4 समयामध्ये त्या स्थितीचं घात पण थोडक्यात ते बाकीचं जास्त नका घेतल्या जाऊ फक्त एवढं लक्षात ठेवा की एक अंतर्मुक्तामध्ये एक स्थिती कांडक घात एका अंतर्मुक्तामध्ये हा एक स्थिती कांडक घात झाला आता दाखवलेला पुन्हा त्याच्या खालची स्थिती घात करण्यासाठी घेणार. तर एक अंतर्मुक्तामध्ये एक स्थिती कांडक घात होतो आणि एकूण किती होतात अपूर्वकरण काळामध्ये तर संख्या 1000 स्थिती कांडक घात होतात. अंतःकोडाकडे एवढं हाच होऊन सुद्धा अजून अंतःकोडाकडे जाणार अशी कमी होऊन किती स्थिती कमी होणार एक पृथ्वी सागर कमी होईल. म्हणजे समजा 700-800 सागर जरी कमी झाले तरी 1 लाख पण सागर कमी झाले नाही म्हणतात एक कोडाकोडीमध्ये काय
अंतःपुडापुडीच राहणार. पहिला पण अंतःपुडापुडीच होती, आता स्थिती कांड झाल्याला पण अजून कमी झाली पूर्वीपेक्षा. पण आणि कृती कर्मामध्ये कमी होईल. पण असं कमी करत सांगितलं ना की कर्माचा नाश सहजासहजी होत नाही. त्याची पहिला स्थिती कमी करावी लागते, त्याचं आकर्षण, त्याचं गुणसंक्रमण असं होऊनच सगळं द्रव्य नष्ट होणार आहे. कर्माचा एकदम आपण त्याला जाळून टाकला आणि नष्ट झाला असं होत नाही. त्या कर्माचा क्रमशःच नाश होतो. हे सत्तेमध्ये असणारच की स्थिती बंध अवसर जे झालं ते नवीन बंध कमी केला आणि स्थिती कांड जो केला तो सत्तेमध्ये जी स्थिती बांधलेली आहे पूर्वी त्यातली स्थिती कमी केली. हे पूर्वी सत्तेमध्ये आहे त्यातली ही वरची स्थिती कमी करत गेला. 1000 होती 10 कमी केली 9990 राहिली. पुन्हा 10 कमी केली की 9980 राहिली. पुन्हा 10 कमी केली की असं कमी होत जाणार. असे समजा आपण एक 100 स्थिती कांड घात झाले तर किती कमी की प्रत्येकाला पल्ल्याचा संख्यात्व भाग पल्ल्याचा संख्यात्व भाग असा कमी होत जाणार. म्हणून स्थिती कांड काय झालं त्या ठिकाणी स्थिती कांड घात कशाला म्हणायचं? पूर्व सत्तेमध्ये असणाऱ्या कर्माची स्थिती कमी करणे किंवा नाश करणे. सत्तेमध्ये असणाऱ्या कर्म प्रकृतींची स्थिती कमी करणे त्या स्थिती कांडघात म्हणतात. मग त्याचा नाश कसा होतो ते तुम्हाला क्रम दाखवला. एवढं कांड घ्यायचं, हे कांड घेतलं पहिला आणि ह्याच्या काय केल्या फाली केल्या. म्हणजे फाली केल्या म्हणजे थोडं द्रव्य. जसं आता ते पाव असतो आणि पावाच्या खाका करता घेतलं तुम्ही पावच विकत मिळतं एक किंवा हे आपलं हेच घ्या ना, ऊसच घ्या ना. ऊसाचं एक काय करतो आपण, ऊस आहे समजा, त्याचं खात असताना काय करतो पहिलं कांड घेतो आणि ते कांड घेतो खातो का त्याची पेर करतो, छोटे तुकडे करतो. म्हणजे एक तुकडा घेतला त्यातला खाल्ला, मग दुसरा खाल्ला, तिसरा खाल्ला, चौथा खाल्ला, असं 5 तुकडे खाऊन मग काय होतं ते कांड संपून जातं. मग दुसरा कांड घेतो खायला, मग ते एक पाका खात ते पण संपून जातं. मग तिसरा असं करून सगळं ऊस खाऊन टाकायचं. तसेच कर्माचं ऊस खाऊन टाकायचं सगळं. हे वरचं कांड खाणार म्हणजे संपणार. मग त्याच्या खालचं मग त्याला कांडही चौथ नाही. उसाचं जसे कांडक असतात तसे हे स्थितीची काय केली आपण विभाग केले, म्हणजे कांडक केले. म्हणजे विशिष्ट तेवढे बरंची अग्रस्थिती ही मधली स्थिती नष्ट होत नाही. मधली स्थिती नष्ट झाली तर त्या कर्माचं आपल्याला नाश होणार नाही. बरोबर स्थिती सगळी कमी होते. एका स्थिती कांडकामध्ये जी सांगितलं त्या ठिकाणी पहिल्याचा संख्यात्मक भाग वगैरे तेवढी स्थिती कमी होते. 3-4 गोष्टी लक्षात ठेवायचं. काळ किती लागतो एक स्थिती कांडघात करण्यासाठी? अंतर. एका वेळेला कुठल्या स्थितीचा नाश करतो तर वरच्या अग्रस्थितीचा. किती स्थिती ती आहे तर ती पहिल्याचा संख्यात्मक. हे दिलं म्हणजे पहिल्याचा संख्यात्मक लक्षात टाकते संदृष्टी. म्हणजे पल्य आणि हे भागिले संख्या म्हणजे पल्ल्याचा संख्यात्मक. हे थोडक्यात संदृष्टी आपल्याला लक्षात येते. ही स्थिती किती आहे तर पल्ल्याचा संख्यात्मक भाग आहे. म्हणजे एक पल्ल्यापेक्षा कमी त्याची संख्या भाग करतो. आणि मग नष्ट करतो म्हणजे काय करतो? नष्ट करतो म्हणजे काय करतो तेवढ्या स्थितीचा? तर त्या स्थितीच्या परमाणूंना आकर्षण करून तिथं खाली देतो. म्हणजे कसं देतो, काय देतो, सगळं लक्षात शिकतं की तुम्हाला काय नाही. त्याचे सगळं गणित देते प्रत्येक वेळी. तर त्याच्या खाली करून एकेका समयात एक फालीला देऊन शेवटच्या समयात भरपूर द्रव्य असतात बहुभाग द्रव्य, ते सगळं शेवटच्या समयात नष्ट झालं. ते खाली निक्षेपण झालं की ते आपली स्थिती संपली. एवढ्या स्थितीचं काय केलं तर त्या आपल्या विशुद्धी परिणामाच्या निमित्तानं काय झालं, स्थिती कमी झाली.
जे कर्माची निर्जरा होणं, कर्माचं संक्रमण होणं, पाप प्रवृत्तींचं आणि तर कर्माची स्थिती कमी होणं, हे सगळं विशुद्ध परिणामाचं कार्य. आपल्या परिणामांची विशुद्धी वाढली की हे सगळं कार्य आपोआप ऑटोमॅटिक होतंय. सत्तेत राहते की स्थिती कमी झाली ना तेवढी. तुमचं समजा आता कर्जाचे तुमचे हप्ते होते आणि ते 10 वर्षापर्यंत होते, मग तुम्ही काय केलं, आता तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, मग काय केलं तुम्ही लवकर जास्त देऊन टाकलेलं बरं ना. मग तुम्ही थोड्या हप्त्याचं हे काय करून घ्या, खालचे हप्ते जर वाढवून घ्या, म्हणजे वरचे काय होईल कमी होणार भेटेल. तसं इथं हे कर्माचे हप्ते लवकर फेडून टाकायचे. जास्त काळ फेडणार होतं ते कमी काळ फेडायचं. असे भाव होतं ते लहान आहे पैसा तर दोन निशिक वाढत असतं. हे द्रव्य जास्त झालं तर काही त्रास नाहीये, परंतु स्थिती जास्त झाल्याने अनुभव जास्त झाला की तिथं आपल्याला त्याचं फळ दुःख मिळणार. तर स्थिती जास्त असेल तर तेवढ्या काळ भोगत राहायला पाहिजे, आणि त्याचा अनुभव जास्त असेल पाप प्रवृत्तीचा तर तो तीव्र फल देतो आपल्याला. म्हणून स्थिती आणि अनुभवातून खातर जास्त आपल्याला प्रदेश किती असले जास्त हे झालं तर काय म्हणजे तोटा नाही. भले खाली राहते दोन एकेका दिशेमध्ये इथं जेवढे होते त्याच्यापेक्षा ते जास्त होते परमाने, एवढा फरक पडेल. तुम्हाला 10 वर्षात कर्ज फेडायला लागलं तर तुम्ही ते 4 वर्षात फेडून टाकले. बरं झालं तर डोक्याचं वजन कमी झालं आणि अनुभव पण आता घात होणार आहे की पुढं स्थितीचा काळ झाला तर अनुभवाचा पण घात झाला की त्या ठिकाणी फळ पण कमी होणार. तिसरं कार्य लक्षात आलं काय होतंय, स्थिती कांडल घात होतो. म्हणजे पूर्वी सत्तेमध्ये असणाऱ्या स्थितीचं स्थिती कमी होते. कशी कमी होते तर वरच्या स्थितीचे कांडल बनवतो आणि त्यातलं थोडं द्रव्य एकेका समयामध्ये खाली निक्षेप म्हणजे आकर्षण करून ते खाली टाकतो. अशा प्रकारे एक अंतर्मुहूर्त काळामध्ये एक स्थिती काढायची असायला, पुन्हा दुसऱ्या अंतर्मुहूर्तामध्ये काळ खाली येणार आणि स्थिती कुठली होणार कमी करची. म्हणून याचं नाव काय, याचं म्हणायचं ह्याला म्हणायचं स्थिती कांडकोत किरण काल. या स्थिती कांडकाला उतरण्यासाठी काय किती लागला एवढा काळ. किती स्थिती नष्ट व्हायला लागली, परंतु कुठं नष्ट व्हायला लागले आपण कुठंही घेतलाय खालच्या स्थितीमध्ये. मग ह्या काळाचं नाव त्या स्थिती कांडकाच्या घातासाठी जेवढा काळ लागला त्याला काय म्हणायचं, स्थिती कांडक उत्कीर्ण काळ. आता तुम्ही एखादा खड्डा खणायचा असला त्याला एवढे कोण केली एवढा खड्डा खणायचा आहे, ते खड्डा खणायला किती काळ लागणार, तो कांडक उत्कीर्ण काळ म्हणजे उत्कीर्णाचा लागलेला काळ. तसं तर ही स्थिती नष्ट करण्यासाठी उत्कीर्ण करण्यासाठी किती काळ लागतो तर एवढा अंतर्मुहूर्त काळ लागतो. जीवित आहे स्थिती कुठली नष्ट व्हायला लागलेली पुढची सत्तेवरती. असे प्रत्येक एक हे पहिला होणार, मग दुसऱ्या अंतर्मुहूर्तामध्ये दुसरा होणार, तिसऱ्या अंतर्मुहूर्तामध्ये खालचा खाली स्थिती कांडक खाली खाली येणार आणि स्थिती कांडक वर जाणार. पुढे जाऊया ना. चौथं कार्य कोणतं आहे, अनुभव. तुम्हाला फक्त ट्रायल चालली तुमची फक्त दाखवायची. काय ट्रेलर म्हणतं ना काय म्हणायचं, सगळं खरं तुम्हाला समजणार लवकर शिकलं. हे सगळं त्यातले फक्त ट्रेलर आहे तुम्हाला. आता अनुभव कांडक घात काय होतं. अनुभव कांडक घातामध्ये की पूर्वी सत्तेमध्ये असणाऱ्या अप्रशस्त कर्म प्रवृत्तींचा अनुभव कमी होतो. नेहमी लक्षात ठेवा एक नियम आहे, स्थिती कांडक घात आयु सोडून सगळ्या कर्मांचं होतं, साधी कर्मांचं होतं. पुण्याचं पण स्थिती कांडक घात होतं, पुण्य प्रवृत्तींचं पण. पाप पुण्य दोन्ही प्रवृत्तींचं स्थिती कांडक घात होत असतो, परंतु अनुभव कांडक घात फक्त पाप प्रवृत्तींचं होतं.
विशुद्ध परिणामानं पाप प्रवृत्तीच्या अनुभागाचं खंडन होणार, पुण्य प्रवृत्तीच्या अनुभागाचा घात होणार, पुण्य प्रवृत्तीची स्थिती कमी होणार, परंतु अनुभाग कमी होणार. कारण उलट होणार ना काम. इकडे परिणामाची विशुद्धी आणि पुण्याचं फळ कमी कसं होणार, उलट वाढत जाणार. बंद त्याचा वाढायला लागलाय ना, अनंत पट बंद वाढत चाललेला आहे. म्हणून काय सांगितलं, पूर्वबद्ध सत्तारूप अप्रशस्त कर्म प्रकृतीच्या अनुभाग कमी होणं, सत्तेमधला अनुभाग कमी होणं, तो अनुभाग काढला जातो. म्हणजे विशुद्ध परिणामाच्या निमित्तानं पुण्य प्रवृत्तींचा घात कधी होत नाही. आता तिथे अनुभाग कांडघात होतो म्हणजे काय होतो, तिथं स्थितीचं जसं आपण पाहिलं ना, वरची स्थिती त्याचे आकर्षण होऊन ते द्रव्य खाली पडून ती स्थिती कमी होते. आता अनुभागाचा कांडघात कसा होणार, तो असा वरून होणार ना. आता हे निषेध काय, आणि ह्यामध्ये सांगितलं होतं की अनुभागाच्या अपेक्षेनं, इकडे लक्षात येतं का तुम्ही बघा, म्हणजे मी सांगते पुन्हा. तर अनुभाग जो आहे तो प्रत्येक निषेकामध्ये आता द्विस्थानेच आहे, त्याचे 4 स्थाने नाही पाप प्रवृत्तींचं. लता दारू किंवा निंबकांचे रूप, जागतिक कर्म त्यांचा निंबकांचे रूप आहे. तर आता हे लतारू स्पर्धक आहे आणि दारूचे स्पर्धक आहे. दारू म्हणजे लाकूड. तर हे स्पर्धक कुठं असणार, हे प्रत्येक निषेकामध्ये तेवढे स्पर्धक असणार. या वरच्या निषेकापर्यंत म्हणजे ह्या एका निषेकातली शक्ती पसरवली. जे लास्ट टाइम म्हटलं आपण मागून येतो तर मागं वर्गणा स्पर्धक म्हणून सांगितलं ना तुम्हाला. तर या निषेकामध्ये असणारी जी शक्ती आहे त्या अपेक्षेनं हे स्पर्धकाची रचना होते. कमी शक्तीवाले, मग अधिक शक्तीवाले, अधिक शक्तीवाले आणि सगळे एका समयामध्ये येण्यामध्ये, परंतु त्यामध्ये शक्ती समान नाही. प्रत्येक कर्मपरमाणूमध्ये शक्ती वेगवेगळी आहे. तर हे जास्तीच्या अपेक्षेनं त्याची रचना आहे. म्हणजे सगळ्यात शेवटचा स्पर्धक त्याची शक्ती जास्त असणार, त्याच्यापेक्षा त्याच्या खालची ज्यामध्ये कमी, त्याच्यापेक्षा कमी, अशा प्रकारे इथपर्यंत कमी कमी शक्ती आहे. तर ज्याला अनुभाग कांडघात होतो त्यावेळेला काय होतं, तर सत्तेमध्ये असणाऱ्या सगळ्या निषेकामधली जी उत्कृष्ट म्हणजे जास्त अनुभव ज्याच्यामध्ये आहे अशा स्पर्धकांचं काय म्हणतात त्या ठिकाणी पूर्ण एक कांडघात. आणि ते पण आता आनंदाचं कळेल की स्पर्धक किती आहेत, अनंत आहेत. त्यातला अनंत बहुभाग स्पर्धकांचं काय करतो, एक कांडक करतो. किती स्पर्धक येतो, बहुभाग प्रमाण स्पर्धक. आता इथं आपण ते दाखवू शकत नाही, पण सामान्यपणे काय की पहिल्या समयात हे जे आहे सगळ्यात ते असे सगळ्यामध्ये आहेत. तर हा कांडक असा झाला पूर्ण जेवढे अंतःकोडापोटी सागर स्थिती आहे त्या सगळ्या पूर्ण स्थितीमधले सगळ्या निषेकाचा जो अनुभाग आहे तो एकाच वेळेला काय केलं, त्याचा घात केला. म्हणजे आता हे जास्त अनुभागवाले स्पर्धक आहेत, परमाणू आहेत, त्यांचं काय करणार, कमी अनुभागवाल्या स्पर्धकामध्ये आकर्षण करून देणार. हे अनुभागाचं आकर्षण म्हणायचं. हे वरून खाली दिलं ते स्थितीचं आकर्षण. आणि तर जास्त अनुभागवाले जे स्पर्धक आहे त्याला कमी अनुभागवाल्या रूपाने परिणाम करतात. हे अनुभागाचं आकर्षण. अनुभागामध्ये स्थिती कमी होत नाही, शक्ती कमी होते. आणि स्थिती कांडघातामध्ये त्यामध्ये स्थिती कमी होते, त्यामध्ये अनुभाग कमी होण्याचं नाही. दोन्ही एका वेळेला चाललेले आहे. स्थिती कांडघात आणि अनुभाग कांडघात हे दोन्ही काम एकाच वेळेला चाललेले आहे. स्थिती कांडघाताच्याद्वारे ही स्थिती नष्ट होते वरची, आणि अनुभाग कांडघाताच्याद्वारे काय होतं, ते जास्त शक्तीवाले जे स्पर्धक आहेत ते कमी शक्तीवाले स्पर्धक म्हणून परिणत होतात. म्हणजे त्याला पण एक अंतर्मुखच काय लागतो,
त्या अनुभाग कांडक घाताला पण किती काळ लागतो? एक अंतर होतं. परंतु स्थिती कांडक घाताचा जो काळ आहे त्याच्यापेक्षा छोटा अंतर होतं. एका स्थिती कांडक घातामध्ये हजारो अनुभाग कांडक म्हणजे किती परिणामाच्या श्रुतींचं कार्य बघायचं. म्हणजे एक स्थिती कांडक सुरू केला तो संपला नाही अजून, तर तो एक अनुभाग कांडक दोन एका वेळेला सुरू केले. इकडून स्थिती घात करायला सुरुवात केली आणि इकडून हा अनुभाग घात करायला सुरुवात केली. परंतु हा अनुभाग कांडक घात लगेच संपले. आता त्यासाठी उदाहरण कोणतं घ्यावं लागेल तुम्हाला? तसं स्थिती कांडक एक स्थिती कांडक घात करण्यासाठी 100 समय लागले समजा, आणि हा 5 समयात नष्ट झाला. त्या अनुभाग कांडक एक अनुभाग कांडक घाताला किती काळ लागला? 5 समय. मग तो नष्ट झाला. अजून स्थिती कांडक घात नष्ट झाला नाही. पुन्हा दुसऱ्या 5 समयामध्ये पुन्हा आणखी खालचा दुसरा अनुभाग कांडक घात केला. तो अनुभाग सगळा संपणार एका अंतर्मुहूर्तामध्ये 5 समयामध्ये. 5 समय उदाहरण आहे फक्त. त्या 5 समयामध्ये काय केलं? पहिल्या समयामध्ये ह्यातले काही स्पर्धक त्यातल्या सगळ्या स्पर्धकातलं थोडे परमाणु इकडे कमी शक्तिवाले होणार. पुन्हा दुसऱ्या समयात थोडे, तिसऱ्या समयात थोडे, असे 5 समयामध्ये काय झाले? हे सगळे जास्त अनुभागवाले स्पर्धक सगळे कमी अनुभागवाले रूपाने परिणमले. मग पूर्ण सत्तेच काय झाले की वचाने चुराय कर्म शिखर को वज्र दे. तपाच्या द्वारे कर्मरूपी शिखराचं हे करण्यासाठी ते वज्राप्रमाणे काम करतात. असे दुसरा पडणार अनुभाग कांडक त्याच्या अंतर्मुहूर्तामध्ये नाश होणार 5 समय. पुन्हा तिसऱ्याचा 5 समय झाला. असे 20 अनुभाग कांडक घात झाले. मग तोपर्यंत त्याचा घात चालूच आहे स्थितीचा. मग ते 20 हा पण काळ आहे आणि हा पण काळ अंतर्मुहूर्त आहे, परंतु हा छोटा आहे आणि तो मोठा आहे. बस सगळं नाही लक्षात ठेवायचं. एवढं लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं की सत्तेमधल्या अप्रशस्त कर्म प्रवृत्तींच्या अनुभागाचं कमी होणं, अनुभाग कमी होणं. ते कसं कमी होतं की सगळ्याच स्थितीमधल्या निषेधांचं एकाच वेळेला अनुभाग काय होतो? नष्ट होतो. पुन्हा त्याच्या खालचे शक्तीरूपी अनुभाग आहे तो नष्ट होणार. अशा प्रकारे अनुभाग कांडक घात होत होत त्याची शक्ती किती कमी राहील. हे अनुभाग कांडक घात सुद्धा किती होणार? हजारो अनुभाग कांडक घात एका पूर्वकरण काळामध्ये होतात. काय शिकलं काय नाही शिकलं? हा, एक स्थिती कांडक घात संपायला जेवढा काळ लागेल तेवढ्या 1000 अनुभाग कांडक घात होते. मग पुन्हा दुसरा स्थिती कांडक घात घेणार तेवढा एक संपेपर्यंत अनुभाग कांडक घात 1000 होणार. म्हणजे अनुभागाचं गणित खूप सूक्ष्म आहे आणि सगळं आनंदाचंच गणित आहे. त्याच्यामध्ये थोडा आनंद भोगभाव घेऊन सुद्धा आणि आनंद राहतातच स्पर्धा. हा त्याच्या खाली त्याचे सगळं पद्धत काय सगळे. आता ती सगळी पद्धत सांगत नाही मी, तर त्याच्यासाठी पुन्हा ते विक्षेपण, ती स्थापना असे सगळं प्रकरण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्या लगतच्या ह्याला थोडं सोडून खाली देतो. म्हणजे आता हे स्पर्धक घेतले ते नाश करण्यासाठी, तर इथं लगेच देत नाही, एवढं सोडून याच्या खाली सगळ्यामध्ये देते. स्थितीचं पण तसंच आहे. ही स्थिती घेतली ना त्याच्या खाली देणार नाही, त्याच्यात पुन्हा सगळ्या खाली. त्याला आता स्थापना निक्षेप वगैरे म्हणतात. हे सगळं देते पुन्हा पुनश्रेणी निर्जरा पुनसंक्रमण स्थिती कांडक घाताने आणि वाकांडक एकाच टाइमला चालू सगळं चारी पण चालू आहे. म्हणजे कर्म खाली येणं पुनश्रेणीसाठी आकर्षण करतो ते वेगळं. स्थिती कांडक घातामुळे हे द्रव्य कमी करण्यासाठी कुठल्या द्रव्याचं आकर्षण करतो हे वेगळं, आणि अनुभाग घात करण्यासाठी त्याचे आकर्षण करतो ते वेगळं. पुनश्रेणी निर्जरेमध्ये जहाजासारखा आकार होतो. हा, मग ते खाली खाली येतं, त्याचा काही संबंध राहत नाही. मग फक्त जहाजासारखं येऊन राहतं. त्याच्यात पण देणारच की स्थिती कांडक घात करण्यासाठी जे घेणार द्रव्य ते पण इथं देणार पुनश्रेणीमध्ये, आणि सगळे इथं वर पण देणार. ते सगळं ते किती पुनसंक्रमण मध्ये जे फायले होतात त्या वरच्या येऊन ते आयाम होत होतात. कुठला पुनश्रेणी निर्जरेचा ना आयाम तयार होतं
होते मग ते कार्य बोलूनच होत होतं. नाही नाही, त्याचं पण कार्य स्वतंत्र चालेल ते होते, पण असे होते असं नाही. त्याच्यासाठी स्वतंत्र म्हणजे आकर्षण होतं गुणश्रेणीसाठी, बरं ते वेगळं. आणि सिद्धिकांड खात्यामधलं देण्यासाठी आकर्षण होते ते वेगळे. परंतु ते पण ह्याच्यामध्ये पडतंय आणि गुणश्रेणीसाठी सुद्धा वेगळं आकर्षण करतो. अधकरणातलं पण पुढं ते चार्य आवश्यक. आदरकरणामध्ये तर ते चालूच आहे, ते बंधामध्ये चालू आहे. बंध स्थितीत बंध कमी होतोय, अनुभाग बंध कमी होतो आणि प्रकृतीचं वाढतोय, ते सगळं चालूच आहे. काही त्याला आणि तिथं सगळी सत्ता हल्ली, तिथं फक्त बंध कमी झालं. आणि अपूर्वकरणामध्ये काय झालं, जे सत्तेमध्ये बांधलेलं आहे पूर्वी त्याचा कसा नाश करायचा हा आपला प्रश्न असतो ना. तर त्याचा नाश असा करायचा की त्याची गुणश्रेणी निर्जरा म्हणून त्याचा नाश होणार, स्थिती कांड खात म्हणून नाश होणार, अनुभाग कांड खातून त्याची शक्ती कमी कमी होत जाणार. कुठल्या तरी एखाद्या शत्रूला जिंकायचं असेल तरी पण काय करतो आपण तिथं, म्हणजे जे राजे लोक करतात ते पण हीच पद्धती हे करतात ना, त्याची शक्ती कमी कमी करतात त्या शत्रूची. काहीतरी त्याला विघ्न करून किंवा त्याच्या काहीतरी सैन्याला, त्याच्या मंत्र्याला, सेनापतीला त्याला विघात करून असं करून करून काय करतात, त्याची शक्ती कमी करतात. आणि मग शक्ती एकदा कमी झाली त्याची की मग त्याचा नाश करायला सोपं जातं. तसं इथे ह्या कर्माची काय होत जाते, शक्ती कमी होणं, त्याला अनुभाग कांडकाल म्हणायचं, आणि त्याची स्थिती कमी होणं हा स्थिती कांडकाल. 8व्या गुणस्थानातून उपशम श्रेणीवर चढला असेल तर खाली येणार, शतपक श्रेणीवर असेल तर तो पण येणार नाही, पुन्हा नाश करतच जाणार. शतपक श्रेणीवाला पुढे सगळं नाश करत जाणार आणि उपशम श्रेणीवाला सगळं स्थितीमध्ये दाबत जातो. हा एवढी स्थिती तर त्याची कमीच राहणार नाही. परत 8व्यामध्ये परत खाली येऊन पुन्हा बंद करत त्यालाच वाढणार, सगळं वाढणार आणि ती कुठं वाढते इच्छात्मक आल्यावरच. तो सम्यक दृष्टी जरी राहिला तर स्थिती त्याची वाढणार नाही, कमी केली. बंद केला, कुठं बंद केला विचारला येऊन. कारण सम्यकमध्ये हा नियम आहे की जेवढी सत्तेची स्थिती असते त्याच्यापेक्षा बंध नेहमी कमीच होतो, सत्तेपेक्षा वाढत नाही बंध, त्यामुळे त्याची स्थिती वाढणार नाही. उपशम श्रेणीवाला पण याप्रमाणे निर्जरा करत जाणार ना, स्थिती कांड त्याची निर्जरा पण होणार, ते द्रव्य पण कमी होणार, त्याच्या सत्तेमध्ये साठलेलं स्टॉक आहे तो पण कमी होणार, स्थिती पण कमी होणार, अनुभाग पण कमी होणार. म्हणून ते जो आहे तो कर्माची तरी एक हात केला तो पुढाच केलेला आपण उपशम श्रेणीवाल्याचा, पण उपशम श्रेणीवाल्याचा जास्त काढतो आणि तो नाश करत पुढे जाणार. ते सगळं आपण खूप इंटरेस्टिंग विषय आहे, कसं कसं कर्माचा नाश होतोय ते सगळं आपल्याला प्रत्यक्ष बघितल्यासारखं वाटतं की असं आपलं पण होणार आहे असं वाटतं. सगळं अंतर्मुखतातच होणार ना, सगळं अंतर्मुखतातच की विशुद्धी जास्त. म्हणून त्यांना आपण थोडा काळ परिणामाची विशुद्धी केली तर काय होतंय, किती कर्माचा नाश होतो, आणि थोडा काळ परिणाम खराब केले तर एक समयाच्या अपराध आपल्याला 70 कोणाकडे सागरापर्यंत भोगावा लागतो, आणि एक समयाचा सुधार आनंद संसाराचा करतो. म्हणून आपल्या मध्ये सुधार होणं, आपले जे दोष आहेत ते निघून जाणं आणि परिणामांची विशुद्धी होणं, ह्याच्यामुळे आपला फायदा आहे. लक्षात घ्यायचं, जीवाचा फायदा कशामुळे आहे, परिणामांच्या विशुद्धीमुळे आहे, आणि संकलेश परिणामामुळे सगळं घाटाच घाट आहे. आपण 8व्या गुणस्थानात जात नाही, परंतु आपण सम्यक प्राप्त करणं सुद्धा असंच होते सगळं. तर सम्यक होऊ शकते ना, प्रथम सम्यक होते की, आणि सम्यक्त्व सहित असेल तर ती खरी निर्जरा, आणि मिथ्यात्व सहित असेल तर थोडी बहुत कर्म निर्जरा होईल, परंतु अशी गुणश्रेणी निर्जरा होणार नाही. गुणश्रेणी निर्जरा प्रथम सम्यक्त्व प्राप्त करताना 3 कर्म परिणाम होतील, त्याच वेळेस सुरू होणार, आणि देश संयम प्राप्त करेल तर पूर्ण जीवनपर्यंत असंख्य गुणी निर्जरा होते, आणि सकल संयम असेल किंवा अनंतानुपतीची विसर्जना केली तर त्या ठिकाणी असंख्य गुणी कर्माची निर्जरा होते. आणि सम्यक दर्शन झाल्यानंतर सुद्धा करण परिणामाच्या वेळेस होते, परंतु
स्वाध्यायाच्या द्वारे जिनेंद्र भगवंतांची भक्ती करत असताना सुद्धा आपल्या परिणामाची शुद्धी झाली तर तिथे सुद्धा गुरुकर कर्माची निर्जरा होती. उदय तर सत्य सुरूच आहे की परंतु तो एका समय प्रबंधाचा उदय नाही तर असंख्य समय प्रबंधांचा उदय. काल सांगितलं पुढे सर निर्जरा होत असताना एका समयामध्ये किती उदयाला येतात? असंख्यात समय प्रबंध म्हणजे असंख्यात समयाला आपण जे बांधलेलं कर्म आहे ते एका समयामध्ये उदय येऊन ते फिटून जातात. कशा प्रकारे गुणश्रेणी निर्जरा होते. हे चार आवश्यक प्रतिमोक्षण समेत करण्याच्या वेळेस नाही ना मला. प्रथमोक्षण सांगितलं ज्याला आत्मोत्तर ज्याला होतं त्याला ते चारही होतात फक्त गुणसंक्रमण तिथे सगळ्याचं होत नाही. गुणश्रेणी निर्जरा होते, स्थिती कांडकात होतो, अनुभव कांडकात होतो. सगळ्या तिन्ही कर्मप्रणाम जिथे जिथं होती तिथे त्या आत्मोत्तरणामध्ये कार्य होणारच. परंतु एक गुणसंक्रमणामध्ये थोडा अपवाद आहे. गुणसंक्रमण 8व्या गुणस्थानात नेमानं होणार, बाकीच्या कर्मांच्या वेळेला गुणसंक्रमण सगळ्या प्रवृत्तीचं होत नाही. फक्त क्षायिक सम्यक्त होत असताना दर्शन होण्याचं गुणसंक्रमण होणार आणि प्रथमोक्षम सम्यक्त होते त्याला मिथ्यात्वाचं फक्त सम्यक विद्यापन सम्यक प्रकृती रूपाने होताना गुणसंक्रमण होणार आणि आनंदानुभूतीची विश्वायजना होताना आनंदानुभूतीचं 12व्या विषय रूपाने गुणसंक्रमण होते. बाकी कुठं संक्रमण होत नाही. इथं सगळ्या पाप प्रकृतींचं गुणसंक्रमण सुरू आहे 8व्या गुणस्थानामध्ये. ते ज्ञानावरण दर्शनावरण किंवा कुठले पण असू देत बंधन एक प्रकृती त्या सगळ्यांचं गुणसंक्रमण होतं. प्रतिसेवाला परिणाम प्रवाह चालू आहे. परिणाम झाला तर त्या एका परिणामामध्ये तिथे काढलं किती होणार असं काय संघटन नाही. एका परिणामामध्ये होत नाही. अंतर्भूत काय लागतं स्थिती कांड व्हायला. आता ते सांगितलं ना एका स्थिती कांड खाताचं उत्तीर्ण करण्यासाठी काय किती लागतो? अंतर्भूत. अंतर्भूत म्हणूनच त्याला नाव स्थिती कांड दिलेलं की एक अंतर्भूताच्या द्वारे खाली रूपानं नष्ट होऊन पुन्हा कांड नष्ट होते. शेवटची खाली जेव्हा पडते त्याला पूर्ण कांड नष्ट होते. एका परिणामावर किती कांडक होणार? एका परिणामाला होणारच नाही ना. अंतर्भूत त्याच्याद्वारेच होणार. त्यामुळे तेवढेच परिणाम होणार तेवढे पाणी पडले तेवढे. हा प्रत्येक समयाला एक एक परिणाम ना जीवाचा विशुद्ध परिणाम. उद्याचे सुट्टी होते. उद्या कर्मकांड तास होणार नाही. तुमचे काय काय आहेत काम असे लावून घ्या. परवा दिवशी बसून परत तास होईल. जाना आम्ही शुद्ध चैतन्यमय जीवचा ज्ञान दर्शन स्वरूप आहे. आम्ही एक अखंड आहे. आम्ही न्यायकच आहे. आम्ही शांत आहे, परम शांत आहे, निर्मम स्वरूपी आहे. शांतीचा सागर आहे. परम शांत स्वरूप चैतन्य स्वरूप तपोत्कीर्ण ज्ञायक स्वरूप शुद्ध एको नमो
उद्या गेला तर अनुमोदना कशाला देणार? तिथं भाव करा असे की हा जीव आता बंधनात पडतोय, मला असं परत